हॅलो. हां, बोला ना ताई. आहे का हॅलो. तुम्हाला? मला आणखी सांगायचं होतं. हां, सांगा ना ताई. कुठून बोलता सांगायचंय? सांगावं लागेल काय? असं मी काही काय नाही. असं काही नाही. सांगायचं असेल तर सांगा. नसेल सांगायचं तर बिलकुल जबरदस्ती नाही. नाही सांगत नाही मग. बरं, बरं. काय अनुभव आला ताई? मी 4 वर्ष झालं आता स्वामीची. अच्छा, अच्छा. हां. तर म्हणजे आता कुठून सुरुवात करू ते कळेना. अ, अ, म्हणजे पहिलं म्हणजे आता आमचे आता आम्ही राहतो तिथेच बाजूला आमचं म्हणजे स्वतःचंच घर होतं पहिले. अच्छा, अच्छा. तर हां. थोडाफार शेजाऱ्यांचा आम्हाला त्रास व्हायला लागला. अरे म्हणून बापरे! मग म्हणून मिस्टर बोलले, की आपण विकूया आणि मग कुठेतरी दुसरीकडे पाहूया म्हणून. हां, 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 हां. मग त्याच्या अगोदरच मी केंद्रात वगैरे जात होते आमच्या इथे केंद्राजवळ. अच्छा, अच्छा. तर हां. स्वामींची मूर्ती आणली होती. अगोदर माझ्याकडे स्वामींचा फोटो आहे. हो. नंतर मी मूर्ती आणली स्वामींची छोटी. अच्छा. हां, 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 हां. हां. मग अभिषेक वगैरे करून पूजा करत होते आपली रोज. हां. बरोबर. हां. आणि त्याच्यानंतर असं त्रास वगैरे झाल्यानंतर असं म्हणजे मिस्टर काय बोलले त्रास म्हणजे काय त्रास द्यायचे ते? वगैरे असं म्हणजे कोणते आपण कॉमनमध्ये एखादं काम करूया, तर ते सहकार्य नाही करायचं, विरोधच करायचा. हां, म्हणजे हां. आपण जे काही मत बोलू ते करायचंच नाही, दुसरंच काहीतरी. म्हणजे अच्छा. असं असं म्हणजे आम्हाला ते नको असं वेगळंच हो, वाटायला हो, लागलं. हो, हो, हो. वाटायला की राहायला नको बाबा आता इथे असं हां, हां. निगेटिव्हिटी असं व्हायला लागलं आम्हाला. आणि घर स्वतःचं होतं तुमचं? स्वतःचंच घर. मग बापरे! मिस्टर बोलले की नाही आपण आता हे विकायचं आणि दुसरीकडे घेऊ. मी म्हटलं लगेच थोडी आपल्याला इतक्या जवळ मिळणार आहे. तर बरोबर. नाही मिळालं तर म्हटलं आपण जागा घेऊ आणि मग भाड्याने राहू. मी म्हटलं आता इतके वर्षात आपण कर्ज फेडून आता तर घराचं नील झालो आपण. आता हां. लगेच मुलांचं शिक्षण सुरू आहे. आता परत जागा घ्यायची आणि मग नंतर अजून घर बांधायचं परत त्याला किती वर्ष जाणार. तोपर्यंत बरोबर, परत भाड्याच्या घरात राहायचं. तर ते बरोबर. भाडं म्हणजे द्यायचं की परत घर बांधायला साठवायचं का शिक्षण करायचं. हो, हो. खूप टेन्शन होतं. मग मी म्हणजे मला टेन्शनच यायला लागलं आणि मिस्टर म्हणे की नाही आता म्हणजे इथं राहायची इच्छाच होत नाहीये. हां, नकोच म्हणे. मी स्वामींना हात जोडले. म्हटलं स्वामी तुम्ही म्हणजे मी तुम्हाला घरात आणलं आणि तुम्ही म्हणजे आम्हाला म्हणजे आता बेघर म्हणजे एका प्रकारे विकल्यानंतर ते बेघरच झालं ना. हां, 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 हां. झालं ना, की विकलं बरं. तर मग परत भाड्याच्या घरात जायचं. मग म्हटलं हां, स्वामी तुम्ही काहीतरी करा म्हणजे आता. हां, हां. म्हणजे श्रद्धेने तुम्हाला घरी आणलं आणि तुम्ही असं. हं, मग हां, मी ते बोलले स्वामींजवळ आणि काय माझ्या मनात आलं आणि मी असं श्रावण महिना होता. हां, अ, मी पारायण सुरू केलं. हां, हां, मग ते आज पारायण करायचं असं माझ्या मनातच आलं. मी हां, काही नियम नाही, काही नाही बघितलं नाही, काही नाही. हां. म्हणजे परायण घ्यायचं नसते वगैरे असं काही नाही. माहेरी वगैरे गेले तर परायण वगैरे घ्यायचं रक्षाबंधन केले तिकडे आपण जातोच माहेरी. हं, हं, हं. मग मी ते म्हणजे काही हे केलं नाही. एका दिवसात कधी 4 पारायण वाचायचे, कधी 5 वाचायचे. स्वामी चरित्र सारामृतचे. ओह! असं मी 1 महिना करायचं ठरवलं. महिन्यात करायचं असं मी असा संकल्प केला. हां, हां, हां. त्याच महिन्यात माझं पारायण सुरू असतानाच आम्ही राहतो तिथेच बाजूला. हां, आम्हाला म्हणजे त्यांना कोणी सांगितलं काय माहिती नाही मिस्टरांना. हां. की तिथे 2 बीएचके आम्ही राहतो ते 1 बीएचके आणि मग तिथे 2 बीएचके घर आहे. मग हे बोलले की ते चांगलं वाटतंय आपण बघूया का? अरे वाह! मग मी लगेच पटकन जवळच राहायला. एक हां, 2-3 बिल्डिंगमध्ये आणि जवळच असतं. हां, हां, हां. मी पटकन बघून आले तिथे शेजारी बघून आले. हां, तर म्हणजे छान वाटलं असं. हां. मग मी आवडलं. प्रार्थना केली, हां आवडलं. मग होऊ द्या म्हटलं हे छान आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे आणि जे पहिलं राहत होतं ते वास्तुशास्त्राप्रमाणे एवढं नव्हतं. अच्छा. बघा म्हणजे स्वामींचीच इच्छा होती सगळी ही. तीच स्वामींचीच इच्छा होती. पण हं. मीच स्वामीला भांडले मनातल्या मनात, की तुम्ही मला बेघर करताय, असं तसं झालं. आणि हां, लगेच आणि मग म्हटलं आता हे पैसे तर नाहीत आपल्याकडे घ्यायला. मग म्हटलं हां, हे विकूया आणि मग ते घेऊया. हां, मग लगेच आम्ही ते पण विकायला काढलं. हां. आणि लगेच आम्हाला त्याला गिऱ्हाईक पण भेटलं. अरे वाह! बघा. त्या महिन्यात गणपती बसतात ना, हां, तेव्हा मी कधी या घरामध्ये हां. गृहप्रवेश करून गणेश पूजन पण केलं. तिकडचं पण व्यवहार केला आणि हां. इकडे आता राहतो त्या घरामध्ये आम्ही ते घेतलं पण. बघा किती छान ना ताई. स्क्वेअर फूट होतं. ते हं. 1150 स्क्वेअर फूटचं आम्हाला मोठं मिळालं. अरे स्वामी वाह! छान झालं, झालं ते चांगलं झालं. मग स्वामी सेवेत आल्यावर ना ताई कसं असतं, जे हां, होतं ते आपल्या चांगल्यासाठीच करतात स्वामी. कधीच होतं आणि माझी मुलगी ना ताई आता एमबीबीएसला आहे. ओह! गव्हर्नमेंट
स्वामीला. अरे वा, स्वामी सेवेने झालं. किती छान ताई. सुंदर हा. अनुभव मी शेअर करते ताई. आणि आता माझा मुलगा पण 11वीत आहे. पण नाही तो होईल, थोडा त्याचं पण छान होईल आणि मुलीचं पण छान होईल बघा ताई. त्याचं पण असंच डॉक्टर व्हावं असं म्हणजे माझं स्वप्न आहे. हा, होईल होईल होईल. करत नाही जरा म्हणजे मला त्याच जरा त्याची टेन्शन आहे. आवड बघा, त्याची आवड कुठे आहे त्या साईडने त्याला टाका. आवड असं त्याचं काही नाही, मी करेन म्हणतोय, पण दीदी अच्छा सारखं जमेल कोणता ना कोणता तरी मी डॉक्टर होईल असं बोलतोय तो. अच्छा पण अच्छा. अभ्यास म्हणावा असा केला पाहिजे ना, तसं तो जर असं करत नाहीये म्हणून नाही म्हणलं नाही, जरा करेल थोडं करेल करेल. अजून आताच. कसं, हे हा, अल्लड वय आहे ना ताई थोडं. थोडं हा. आता मी 11वी 12वीला कसं अजून मुलं एवढे सिरियस नसतात. हा त्यांच्या कलेने घ्यायचं असतं आपण. हा हा. आता हं. नृसिंहवाडीला मी जाऊन गुरुचरित्र पारायण पण करून आले 1 दिवसाचं. अरे वा, कुठे? ह्याला नरसिंहवाडी. नृसिंहवाडीला. अरे वा, सुंदर सुंदर. हा. आणि आता आमच्या शेजारच्या वगैरे जातात, दर महिन्याला जातात बोलल्या त्या. म्हटलं माझी इच्छा आहे, मी हं, करेन असं बोलले स्वामीला, करून घ्या तुम्ही माझ्याकडून. करून घ्या. अगदी बरोबर आहे. हा. खूप छान ताई. मी आणखी एक शेअर छोटा करते ताई. आणखी एक छोटा अनुभव आहे, सांगू का? अ, तो नंतर सांगूया ना, कारण हा सुंदर अनुभव आहे तुमचा. हा. ठीक आहे ठीक आहे, बोलते. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.